तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2640 घरांची लॉटरीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि 28 मे 2026 ही यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे, अर्थातच शेवटची मुदत आहे। आपण वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी माहिती पाहतो मित्रांनो, जे काही अपडेट आपल्याला मिळतात, जी काही माहिती आपल्याला मिळते, प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन साईट व्हिजिट करतोय। जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती आम्ही देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। आणि आता जसे जसे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत जवळ येते तशी तशी सर्वांना चिंता पडते, ती म्हणजे टॉप 5 लोकेशन, टॉप 3 लोकेशन, नेमकं कोणते प्रकल्प चांगले आहेत, कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी भरायला नाही पाहिजे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात। आणि म्हणून आज या भागात आपण नेमकं या म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी आवश्यक असले की अत्यल्प उत्पन्न गटासाठी कोणते कोणते प्रकल्प हे टॉप 5 आहेत त्याची माहिती देणार आहे आणि पुढील भागात आपण LG आणि MIG याची माहिती पाहणार आहोत। चला तर आपण पाहू नेमका EWS उत्पन्न गटातील कोणते कोणते टॉप 5 लोकेशन्स आहेत याची सविस्तर माहिती पाहूया का ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर आता मित्रांनो आपण 1 नंबर लोकेशन पाहण्यापूर्वी मी तुम्हाला परत सांगतोय की जे काही आम्ही लोकेशन्स काढलेले आहेत ते कदाचित तुमच्या गरजेनुसार, तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार ते कमी जास्त होऊ शकतात, पण आम्ही जे काही लोकेशन दाखवले, कारण EWS मध्ये मित्रांनो जास्त लोकेशन्स अवेलेबल नाहीतच, त्याच्यामुळे जे काही लोकेशन्स आहेत तेच आम्ही फक्त सिरियल वाईज लावलेले किंवा टॉप 5 प्रमाणे लावलेले आहेत। आता याच्यामध्ये मित्रांनो आपण पहिलं जे काही लोकेशन आहे फर्स्ट नंबरचं लोकेशन ते आपण घेतलेलं ऑब्वियसली तुम्हाला गेस करा, हे आहे मित्रांनो PMAY 412B पहाडी गोरेगाव येथील प्रकल्प आहे। तो 1 नंबर लोकेशन, त्याचं काही म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही किंवा काही शंका घ्यायची गरज नाही आहे, कारण 412B हा ऑलवेज टॉप 1 लोकेशन आहे मित्रांनो। त्याच्या ठिकाणी अनेक जण अर्ज करण्यासाठी धजावत आहेत आणि यावर्षी सुद्धा खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत। 415B पहाडी गोरेगाव EWS उत्पन्न गटासाठी आहे। या ठिकाणी मित्रांनो जे काही कार्पेट एरिया आहे तो 29.99 अर्थात 322 स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे आणि EMD किंमत आहे मित्रांनो 32,36,200 रुपये। EMD तुम्हाला 10,000 भरायचे आहे आणि एकूण 13 घरे उपलब्ध आहेत आणि हा PMAYचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो, जिथे तुम्हाला रेडी टू मूव्ह अर्थात तयार घरे मिळणार आहेत। बाकी कनेक्टिव्हिटी मार्केट म्हणजे गुंतवणुकीच्या दृष्टीने सगळ्याच बाबतीमध्ये हा प्रकल्प ऑलवेज 1 नंबर आहे। यानंतर तुम्हाला उत्सुकता लागली असेल की नेमकं 2 नंबर लोकेशन सरांनी कोणतं ठेवलं असेल, कुठलं दिलं असेल, गेस करू शकता मित्रांनो, पण हे आम्ही किमतीनुसार 2 नंबरचं लोकेशन आम्ही किमतीनुसारच ठेवलेले, जे परवडू शकतं, कदाचित तुम्हाला बऱ्यापैकी जे परवडणार आहे। 415B कन्नवार नगर विक्रोळी या ठिकाणी बिल्डिंग नंबर 1A, B आणि C जे काही पॉकेट क्रमांक 4 या ठिकाणी प्रकल्प आहे। DT एक्स सर्व्हिसमॅन फिजिकल हँडिकॅप आणि SC प्रवर्गासाठी घरे आहेत मित्रांनो, जनरल पब्लिकसाठी घरे नाही आहेत। कार्पेट एरिया फक्त सांगेल मी 28.96 एवढा कार्पेट एरिया म्हणजे 305च्या आसपासचा कार्पेट एरिया आहे आणि किंमत आहे मित्रांनो 38,11,044 रुपये। EMD भरायची 25,000 रुपये, कारण हे EWS साठी घरे आहेत आणि एकूण 4 घरे उपलब्ध आहेत। अगदी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागूनच गार्डन समोरच ही घरे आहेत। कनेक्टिव्हिटी बाबतीत जर गेलं तर चांगल्या प्रकारे ही लोकेशन आहे आणि ही रेडी टू मूव्ह अर्थात तयार घरे आहेत। यानंतर 3 नंबर लोकेशन आहे मित्रांनो कन्नमार नगर विक्रोळी येथीलच लोकेशन तुमच्या मनामध्ये असेल ते स्कीम कोड क्रमांक 414 कन्नमार नगर विक्रोळी बिल्डिंग क्रमांक 1A, B, A आणि B विंग पॉकेट क्रमांक 3 या ठिकाणी डिफेन्स फॅमिली, जनरल पब्लिक, म्हाडा एम्प्लॉईज, फिजिकल हँडिकॅप आणि स्टेट गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांसाठी घरे आहेत। कार्पेट एरिया 27.98 अर्थात 300चा कार्पेट एरिया मित्रांनो, किंमत आहे 35,82,177। EMD आहे 25,000 आणि एकूण 23 घरे उपलब्ध आहेत, म्हणजे ही बऱ्यापैकी घरे जास्त आहेत असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी, कारण सगळ्यात जास्त संख्या असलेला हा एकमेव प्रकल्प आहे ज्या ठिकाणी EWS साठी 23 घरे उपलब्ध केलेली आहेत। इथे सुद्धा मार्केटमध्ये शिवसृष्टी या सोसायटीचं नाव आहे, सोसायटी रजिस्टर झालेली आहे। तुम्हाला रेडी टू मूव्ह घरे या ठिकाणी मिळणार आहेत, मार्केट, कॉलेज, शाळा अगदी जवळच आहे। नंतर मित्रांनो 4 नंबर लोकेशन कुठलं असेल तुम्ही गेस करा, ऑप्शन जास्त नाही आहेत। 473A अँटॉफिल वडाळा नुरा बाजार या ठिकाणी AGS कॉलनी, CGS कॉलनी या ठिकाणी जे काय मित्रांनो आर्टिस्ट, फ्रीडम फायटर, जनरल पब्लिक आणि SC प्रवर्गासाठी घरे आहेत। कार्पेट एरिया 28.17 अर्थात 305, 302, 303चा कार्पेट एरिया आहे। किंमत आहे 41,51,000 रुपये आणि EMD 25,000 भरायची आहे। एकूण 9 घरे उपलब्ध केलेली आहेत। लक्षात घ्या 45,51,000 रुपयात ही घरे आहेत, म्हणून किमतीच्या अनुसारच आम्ही हे सगळी रँकिंग ठेवलेली आहे, कारण EWS जास्त ऑप्शन उपलब्ध नाही आहेत।
यानंतर मित्रांनो लास्ट आणि शेवटचं लोकेशन आहे लोकेशन नंबर 5, ते आहे 413C अँटॉप हिल वडाळा नोरा बाजार. याच ठिकाणी CGS कॉलनी मागच्या लॉटरीतील म्हणजे 23-24 लॉटरीतील शिल्लक आहेत मित्रांनो. ST प्रवर्ग, फिजिकल हँडिकॅप, SC प्रवर्ग आणि स्टेट गव्हर्नमेंट यासाठी घरे आहेत. कार्पेट एरिया 28.17 आहे. किंमत आहे 41,51,000 रुपये आणि EMD तुम्हाला 25,000 भरायचे आहेत. एकूण या ठिकाणी 5 घरे उपलब्ध आहेत, जी ऑलवेज रेडी टू मूव्ह आहेत किंवा जी मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत. या ठिकाणी मायनस पॉईंट आहे की मित्रांनो लोकॅलिटी खूप फार मार खालेला आहे. किमती बरोबर आहेत पण लोकॅलिटी खूप म्हणजे व्यवस्थित नसल्यामुळं अनेकांनी मागील लॉटरीत घरे सरेंडर केल्याचं आपण पाहिलेलं आहे. पण ज्यांचं बजेट कमी आहे, ज्यांना साऊथ मुंबईत घरं हवे असेल, जे थोडं कॉम्प्रोमाइज करू शकतात, असे मात्र या ठिकाणी अर्ज करायला काहीही हरकत नाही. पण तुम्हाला वाटत असेल की माझं 50 लाखापर्यंत बजेट आहे आणि मला बराच काळ मी थांबू शकतो आणि मला घर लागलंच पाहिजे असं जर असेल तर एक ऑप्शन तुम्हाला मित्रांनो तो आहे 514 स्कीम कोड क्रमांक 514 बिल्डिंग नंबर 16 पॉकेट 7 हरियाली विलेज कन्नवार नगर विक्रोळी या ठिकाणी सगळ्याच कॅटेगरीसाठी घर आहेत मित्रांनो. कार्पेट एरिया आहे 28.97 स्क्वेअर मीटर. फक्त किंमत कशी आहे की किंमत आहे 49,28,836. EMD भरायचे 25,000 रुपये. 86 घरे उपलब्ध आहेत जी अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, जी तुम्हाला 2030च्या नंतरच म्हणजे 30 किंवा 31पर्यंत मिळू शकतात. पण जे 2-3 वर्ष थांबू शकतात असे मात्र या ठिकाणी अर्ज करू शकतात. जास्तीत जास्त चान्सेस याच ठिकाणी मित्रांनो घर लागण्याचे, कारण अर्ज कमी येऊ शकतात. पण घर कन्फर्म पाहिजे असेल, एरिया पण एवढा खराब नाही आहे, पण नक्कीच तुम्ही या ठिकाणी सुद्धा ट्राय करू शकता. फक्त किमती मात्र या ठिकाणच्या बऱ्यापैकी जास्त आहेत. पण जर तुम्ही पुढच्या 3 वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे भरायचे आहेत म्हणून तुमचं बजेट प्रॉपर बजेट असेल तर हाही ऑप्शन तुम्हाला एक चांगला ऑप्शन ठरू शकतो जर तुम्हाला घराची खरंच खूप गरज असेल तर एकंदरीत मित्रांनो आज आपण म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी आवश्यक असलेल्या EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रायव्हेट बिल्डरची आणि म्हाडाची बिल्डरची घरे अशा टॉप 5 लोकेशनची माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण LIG अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी कोणते कोणते टॉप 5 लोकेशन आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. आणि लक्षात घ्या, या म्हाडाच्या मुंबई लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 28 मे 2026 आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो 29 मे 2026. यासाठी वेबसाईट आहे https://mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊ शकता किंवा https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता. धन्यवाद.